श्री स्वामी समर्थ हे फक्त मंत्र नाही आहे, तर ह्या नावातच माझं अख्खं आयुष्य बोलतो ना की त्याच्यामध्ये मी पाहते. हे येतो चे का समर्थ, ये तुला ओळखतो मी. मी बोलले तुम्ही मला ओळखतात? मी हो सिद्धेश येतो ना, तो नेहमी सांगतो आम्हाला. नामस्मरण करता करता बीचवरचा कचरा उचललाय. आता मठात बघते मी. असं नाही होत. तू 10 खून केले, 10 वेळा चढलीस गुरु शिखर, कसं होणार? ग्रुपमध्ये आमची वैशाली तिने ना सिद्धार्थला सांगितलं की आता हे मला माहिती नाही की त्यांचं कसं हाऊ इट वर्क्स. फटकन आय विल रिएक्ट. तू कोण मला सांगणार? महाराज आय लव्ह यू महाराज मी तर म्हणते. मनाचा जो गाभार आहे, मनाचं जे मठ आहे ते कायम स्वच्छ पाहिजे. नमस्कार महाराष्ट्र, आपण पाहताय MH टॉक्स, महाराष्ट्राच्या मातीचा आवाज. मी गणेश आयरे, तुमचा होस्ट. आज एक परत नवीन पॉडकास्ट घेऊन आलोय, तर चला सुरू करूया. तर आज आपल्यासोबत आहेत विद्याताई, आणि ते आपल्यासोबत तोची एक समर्थ ही संस्था चालवतात, आणि त्याच्यासोबतच त्यांना आलेला अनुभव आणि त्या अनुभवातून ते सेवेकडे कसे वळले हे आज आपल्यासोबत शेअर करणार आहेत. तर चला सुरू करूया. नमस्कार ताई. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय शंकर. श्री स्वामी समर्थ. जय शंकर. पहिलं तर तुमचं खूप खूप स्वागत आमच्या MH टॉक्समध्ये. तर तसंच जसं मी सांगितलं प्रेक्षकांना, अनुभवातून तुम्ही सेवेकडे कसे आलात ह्याच्याबद्दलच आपण स्टार्ट करूया. नक्की. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय शंकर. श्री स्वामी समर्थ हे फक्त मंत्र नाही आहे, तर ह्या नावातच माझं अख्खं आयुष्य बोलतो ना की त्याच्यामध्ये मी पाहते. माझ्या सगळं लाईफ त्या नावा अराउंड रिव्हॉल्व्ड होतं, आणि आय ओव दिस लाईफ टू महाराज. बरोबर. गणेश, मी खरं सांगते, तोची एक समर्थ. आता प्रवास हा असाच, हे त्याची टॅगलाईन आहे. बरोबर. पहिलं तर तोची एक समर्थ सुरू करायचं हे माझ्या डोक्यातच नव्हतं, माझ्या ध्यानीमनीही नव्हतं. पण जसं तुला माहितीये की आपल्याला काही करायचं ते कॉलिंग असते. बरोबर. आणि ते स्वस्त बसून देत नाही. त्यांना ज्यांच्याकडनं काही काम करून घ्यायचं असेल, काही जे त्याच्यात त्यांची इच्छा असते, त्यांची आज्ञा असते, तर ते त्या माणसाला स्वस्त बसून देत नाही. आय हॅव एंडलेस स्लीपलेस नाईट्स. म्हणजे इथून उठून इथे बसायची, इथून उठून इथे बसायची, म्हणजे काय चालू असायचं मलाच कळायचं नाही. एकदा मी त्यांनाच विचारलं नक्की काय करू, आणि दॅट्स हाव ह्याची सुरुवात झाली. सो आता प्रवास हा असाच वर येऊया आपण. प्रत्येकाला आयुष्यात अनुभूती येतात, प्रचिती येते, अनुभव येतात, पण त्याच्यापर्यंत मर्यादित न राहता आपण त्याचं काय करतो. आता मी तुला तू शाळेत जात, म्हणजे फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, 10th येतो, 12वीत जातो, मग ग्रॅज्युएशन करतो, मग पोस्ट ग्रॅज्युएशन करतो, मग सर्टिफिकेशन करतो. बरोबर. जे जरुरी आहे एक एज्युकेशनल क्वालिफाय होण्यासाठी ते आपण सगळं करतो. बरोबर. पण व्हॉट नेक्स्ट? जेव्हा तुझ्या आयुष्यात गोल्स असतात, विजन असतं, आणि जेव्हा तू थ्राईव्ह करतो त्या विजनला अचीव्ह करायला, त्या विजन पर्यंत पोहोचायला जे मध्ये तुला माइलस्टोन मोमेंट्स असतात, त्यातला हा माझा लाईफ चेंजिंग मोमेंट होता. हा जो प्रवास आहे हा फक्त अनुभवात मी अडकून नाही केला, कारण का मला प्रत्येक अनुभवात ना महाराजांनी सांगितलंय की तुला ह्याच्यात अडकायचं नाहीये. ना तू पूजनात अडकायचं, ना तू भजनात अडकायचं, ना तू पादुकांमध्ये अडकायचं, ना तू अनुभवात अडकायचं. तुझ्याकडनं मला जे एक्सपेक्टेड आहे ते म्हणजे जनसेवा. बरोबर. सेवाच. बरोबर. म्हणून तू तेच कर जे तू करत आली आहेस आतापर्यंत, फक्त त्याला अध्यात्माची जोड नव्हती. म्हणजे तुम्ही ह्याच्या आधी तसं तर बोलत सेवा करत आली आहे, करत होतात, कुठे ना कुठेतरी हेल्पिंग हँड होता तुमचा, त्याला फक्त अध्यात्म ह्याची जोड नव्हती. म्हणजे मी माझं बीन अ सॉफ्टवेअर इंजिनियर, टेस्ट इंजिनियर, मी त्याच्यानंतर इव्हेंट्स मध्ये आले. मी माझा जॉब सोडला, चांगला मस्तपैकी कम्फर्ट सोडलं मी माझं. का? कारण का दादरकर आहे मी, तर दादर मध्ये लहानाची मोठी झाली आहे. जन्मभूमी मी फक्त बोलत नाही, मी तशीच आहे. ती माझी नुसतं जन्मभूमी नाही, तर ती माझी कर्मभूमी आहे. आणि मला चैन नाही पडत, कारण का मी जर माझ्या मातीसाठी काही केलं नाही, मी देशासाठी लढू शकत नाही, ते नक्कीच मी त्याच्यासाठी बनले नाहीये. बरोबर. पण जिकडे मी राहते
जे माझं परिसर आहे हा. त्याच्यासाठी मी काय करू शकते, ज्या लोकांमध्ये मी राहते, ज्या लोकांसोबत जे आजूबाजूला माझ्या सोबत आहेत, माय नेबरहुड, जिकडे त्यांच्यासाठी काय करू शकते. तर मी लहानपणापासून अशी इट्स लाईक एका जागेवर अस्थिर मुलगी आहे मी. चंचल असतात तसे. चंचल म्हणजे कसं म्हणजे चंचलला वेगळा पर्स्पेक्टिव्ह येतो, म्हणजे असं. पण हा थोडी अशी म्हणतो ना की काहीतरी करण्याची आग असते आणि एका जागेवर शांत बसत नाही. म्हणून आय एम चोजन बाय हिम, बिकॉज ती आग ना इट्स ऑलवेज देअर. कधी शांत बसून देत नाही ते मला. तीच तुम्हाला ड्राईव्ह करते आणि ते हवं ना. बरोबर. त्याच्याशी आपण पुढे कसं जाणार. नाही. सो आय स्टार्टेड विथ मी परिसर स्वच्छता अभियान सुरू केलेलं. लॉकडाऊन मध्ये मी स्ट्रे अॅनिमल्सना फीड केलं. जेव्हा रस्त्यावर एक माणूस नव्हता, फक्त प्राणी होते, तेव्हा आम्ही जायचो हँड ग्लोव्स मास्क वगैरे घालून रस्त्यावर फीड करायला त्यांना. आणि गाडी घेऊन जायची माझी ती मैत्रीण. तिने मला अशीच तिची ऑनलाईन ओळख झालेली. ती म्हणाली आय एम दिस डुईंग दिस अँड दॅट, हे सोशल सर्व्हिस मी करते, पण मी एकटी आहे, नो व्हॉलंटियर्स, नोबडी वॉन्ट्स टू जॉईन मी कोविडमध्ये. सो मी तुझं पेज बघते, मी तू सगळ्यांचे इंटरव्ह्यूज घेते, कॅन यू कम. मी म्हणाल ओके आल कम. मग मी तिच्यावर राहून इट वॉज लाईक प्राण्यांकडे बघायचा माझा, कारण का त्यांना कळतच नव्हतं काय चाललंय, लोक कुठे गायब झाली अचानक रस्त्यावरची. पण खूप लोक मदतीसाठी वेगवेगळ्या, नंतर बरेच लोक आले, चहा वगैरे बिस्किट. पण ते माझा टर्निंग पॉईंट होता लॉकडाऊनला. स्ट्रे अॅनिमल्स पासून मी सुरुवात केली. त्याच्यानंतर मी अनगिनत स्ट्रे अॅनिमल्स, छत्रपती शिवाजी महाराज पार्क मध्ये कुठलाही कुत्रा मिसिंग असेल तर फोन मला यायचे, कुठून का माहिती नाही, की तुम्ही विद्या बारसकर बोलताय का, अहो इथे ना एक कुत्रा हरवलाय, तुम्ही येऊ शकाल का, इथे ना कुत्रा फिरतोय. आणि मी बोले माझा नंबर कुठून येणार मिळतोय म्हणजे. आणि एक डॉगी होता, साचरेकरांची जी मुलगी आहे त्यांचा तो डॉगी होता. तर तो मिसिंग होता. त्यांचा डॉगी मिसिंग होता. हा, तो पार्कात फिरवायला आणलेला, तर तो कुठे गेला, तो डॉगी मिळाला नाही. मग त्यांना कुठून माझा नंबर मिळाला. अनुष्का तिचं नाव होतं, त्यांच्या सोन्याचं. तिने मला कॉल केला, मी तिकडे गेली. त्यांचे कोण म्हणजे जास्त लोक नव्हतेच, मी त्यांच्याबरोबर, आम्ही म्हणजे लिटरली अख्खा दादर, मी पहिल्यांदा असं नीट व्यवस्थित दादर रात्रीचं पाहिलं असेल. आय वेंट होम ॲट 4. तो पण स्कूटरने चप्पा गल्ली गल्ली सगळे, मी त्यांच्या फॅमिली सोबत, जसं की माझंच ते आहे. आणि तेव्हापासून मला समजलं की नो विद्या, यू आर, म्हणजे ठीक आहे, दॅट इज समथिंग, यू आर, म्हणजे तू म्हणतो ना तुझा जन्म याच्यासाठी झाला, यू आर अ गिव्हर. तुला कोणाकडनं काय मिळणार नाहीये कधी, पण तुला द्यायचंय. महाराजांनी तुझे हात असे ठेवलेत. आणि तो डॉग 2 दिवसामध्ये, मी फक्त त्यांना मी बोलली आता काय माझ्या हातात नाही, शोधला, मिळाला नाही. 2-3 दिवसानंतर तो अंधेरी स्टेशनला मिळाला. म्हणजे मी सांगते, पण त्याच्यामध्ये महाराजांनी मला काय सांगितलं की ही तुला जपायचंय. हे जे आहे ना, तू त्यांच्याबरोबर फॉलोअप घेणं, शोधला नाही मिळाला म्हणून सोडून नाही दिलंस. मी एव्हरी पॉसिबल वे सर्क्युलेट केले, फोटोज टाकले, सगळं केलं आणि शेवटी भेटलं. तो हे प्राण्यांपासून सुरुवात केली. बरोबर. हळूहळू परिसरावर आले, स्वच्छता, बीच क्लीनअप केले, 40,000 किलो प्लास्टिक. येस, मी बिल्डिंग मध्ये जाऊन स्कूटरवर कलेक्ट केला. त्याच्यासाठी बीएमसी कडनं पण माझं खूप कौतुक. रेडिओ सिटी, नेचर नेंजा, असे बरेचसे झालं. काय बोलताय, बापरे. सो मी तुला म्हणाले ना, त्याला ऑलरेडी सामाजिक जाणीव असण्याशिवाय ते नाही निवड करत. पण ते असलं पाहिजे ना, तू कनेक्टेड तर पाहिजे, नेचरशी कनेक्टेड पाहिजे. ते राहतात ना ब्रह्मांड, मग तो स्वच्छ ठेवायची जबाबदारी कोणाची आहे? बरोबर, आपली आहे. महाराज तुम्ही ब्रह्मांड नायक, आणि त्या ब्रह्मांडामध्ये आपण कचरा टाकतोय, थुकतोय, काळजी घेत नाही, आणि तुम्ही असं थोडी चालतं. सो ही जेव्हा सर्वस्व आहे ना, चराचरात, हवेत, पाणी, सगळ्यामध्ये आहेत, आणि आपण तिथेच काम करतो. बरोबर. मग असं हे झाली हाफच घेऊन आपण चालतो ना, परिपूर्ण सेवा करा ना. आपण आपल्या पुरतं आपलं घर स्वच्छ करण्यासाठी फक्त तेवढं करतो, त्याच्या बाहेर काही नाही बघत. पण ते तर सगळीकडे राहतात ना, इज एव्हरीवेअर, चराचरात. हा दृष्टिकोन खूप महत्वाचा आहे. हा सगळ्यांमध्ये नसतं, थॉट प्रोसेस महत्वाची. बरोबर. आणि मी का ह्याचं बोलले, कारण का इथून झाली सुरुवात पहिल्या सेवेची आमच्या. बिकॉज व्हॉट आय ऑलवेज बिलीव्ह, की माझे महाराज ना, मी नेहमी म्हणते, माझा मनात मठ आहे त्यांचं. आणि मी नेहमी बोलते की बाहेर करा स्वच्छ, मनही तेवढं स्वच्छ ठेवा. कारण का जिकडे आपले सद्गुरू असतात, ती जागा, तो गाभारा, मनाचा जो गाभारा आहे, मनाचं जे मठ आहे, ते कायम स्वच्छ पाहिजे. बरोबर. जर तिकडेच तुम्ही
कचरा ठेवला, कोणाविषयी असू दे, नेगेटिव्हिटी असू दे किंवा तुम्ही कोणाविषयी वाईट विचार असू दे, महाराज 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 नाही अशी तो तसा हे असं ते तसं, आणि तुम्ही महाराज, तुम्ही हृदयापासून आपण बोलतो ना महाराज आय लव्ह यू महाराज, मी तर म्हणते. सो वेन आय से दॅट आय मीन इट. आणि ते इथे माझ्या हृदयात राहतात ना, बरोबर, माझ्या मठात, हृदयाच्या मठात ते आहेत. मग तिकडेच मी जर 4 लोकांबद्दल वाईट साईड गोष्टी तिकडे ठेवते माझ्या मनात, चुकीचं आहे, ते चालणार तर ना, चुकीचं आहे. अगदी बरोबर. सो जसं आतून पण तेवढं स्वच्छ पाहिजे, बाहेरनं पण तेवढं स्वच्छ पाहिजे. हा, फक्त एवढंच आहे की जेव्हा सुरुवात माझी कशी होती, इट वॉज नॉट अबाउट इंटरनल और इनर जर्नी, इट वॉज अबाउट आउटर जर्नी. कसं त्याने मला घुमवलं ते तुम्हाला सांगते. तर हे सगळं तर मी ऑलरेडी करायचे. मी एन्व्हायरमेंट डे लहान मुलांबरोबर, स्पेशली एबल्ड मुलांबरोबर त्यांना घेऊन BMC सोबत मी गार्डन्स मध्ये वेगवेगळे अर्थ डेला, वर्ल्ड अर्थ डे, वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे, मी सगळं केलंय. बीच क्लीनअप केलंय, नामस्मरण करता करता बीचवरचा कचरा उचललाय. बापरे. मग ते झालं ना, पोचलं ना, डायरेक्ट पोचलं त्यांच्याकडे. अगदी बरोबर. बाबा तू डायरेक्ट अर्थवरच काम, म्हणजे तू त्यांच्या भूमीत आहेस, पाण्याजवळ आहेस, इट कनेक्ट्स यू. सकाळी करतोय डायरेक्ट सूर्याचे, म्हणजे किती तुझ्या जवळ. पंचमहाभूत म्हणू शकतोस तू त्याच्यातलं एखादं. बरोबर. एअर, स्काय, वॉटर. कोणाला नो डाऊट आपण दुसरं काय हिनवत नाहीये, बट सेवा फक्त घरी बसून काय जपमाळ जपणे किंवा मठात जाऊन करणे अशी पण नसते. ह्या प्रकारे पण सेवा होऊ शकते. अगदी इनर सोल पासून ते आउटर आपलं जेवढं आहे ते क्लीन करताना पण होऊ शकते. खूप छान एक्सपिरियन्स होता तुमचा. म्हणून मी तुला सांगितलं ना, आता प्रवास हा असाच मी का म्हणाले, कारण का प्रवास बाहेरनं आतलाय. इथे आपण पटकन नाही येत. उद्या तुला मला बोललं की तू अशीच आहेस, तू तसाच आहे, पटकन आय विल रिएक्ट. तू कोण मला सांगणारा? बरोबर. तू कोण मला सांगणारी? आय नो व्हॉट आय एम. इथेच चुकला माणूस. वेन यू से यू नो व्हॉट यू आर, हा अहंकार बोलतो. तो जिथे असतो तिकडे ते नसतात, क्लिअर कट. बरोबर. आणि तो पहिला मोडतात. त्याच्यामुळे जेवढं तू हे माझ्या पाय ना एवढं कमरेपर्यंत मी जमिनीत असते, नकोच, आपण खालीच बरे तेवढंच राहून दे. मी नेहमी म्हणते महाराज दुसरं काही मला करू नका. हा अहंकार नव्हताच कधी, असता तर आता मी कुठल्या कुठे असते. पण तशा माझ्या देवाच्या कृपेने, त्यांच्या कृपेने, माझ्या आई वडिलांनी तसं कधी अहंकार येण्यास जोगत माझ्या आयुष्यात अशा काही क्षणच नाही आले. त्याच्यामुळे इट वॉज ऑलवेज अ स्ट्रगल, इट वॉज ऑलवेज सर्वायवलचाच तो एक हे होता माझ्या आयुष्यात. इव्हन जेव्हा खेळायचे, मजा करायचे दिवस होते तेव्हा आय वॉज हॅव्हिंग अ डिफरंट जर्नी ऑल टुगेदर. सो तेव्हा पण आम्ही एक वेगळ्याच ह्याच्यामध्ये, कमी एज मध्ये पण आय वॉज डुईंग समथिंग एल्स ओनली. जे मी आता जेव्हा मुलांना बघते त्यांच्या बरोबर एन्जॉय करतो, आम्ही खेळतो वगैरे, तेव्हा मला कळलं की व्हॉट आय हॅव ऍक्च्युअली मिस्ड. बरोबर. सो कॉलेज डेज पण मी बहुतांश असं मिसच केल्यात. म्हणजे असं लॉट ऑफ थिंग्स. सो ते असतं यार, प्रत्येकाची जर्नी असते. बट प्रत्येकाची लाईफ वेगळी आहे. प्रत्येकाचं म्हणजे कसं मला राहायचं आहे, प्रत्येक जण वेगवेगळं हे करतो, चूज करतो. तुम्ही जी गोष्ट निवडली तिथे 99% लोक जात नाहीत. भरपूर रेअरली एवढा स्टार्टिंग एज पासून ह्या गोष्टी 100% ते असतात ना. मला लोकांचं काय करायचं, मला महाराजांशी मतलब आहे. जिकडे ते 100%, जिकडे त्यांची उपस्थिती तिकडे, आणि तिकडे गर्दी कमी असलेलीच बरी. डायरेक्ट कनेक्ट होतोय डायरेक्ट. तर एवढं सगळं झाल्यानंतर माझ्याकडे ना मी सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, कला, क्रीडा या सगळ्या क्षेत्रात गणेश काम केलं. इव्हेंट्स मी माझं एज्युकेशनल क्वालिफिकेशन पण, मी डबल ग्रॅज्युएशन मी माझ्या आई वडिलांच्या सगळ्या इच्छा एज्युकेशन वाईज, दे वॉन्टेड मी लहानपणापासूनच मला इव्हेंट्स मध्ये जायचं होतं, पण वडिलांची इच्छा होती की मी शिकावं, विच इज अ ग्रेट थिंग. पण ते मला नव्हतं करायचं, कारण का मला शिकायचं होतं, पण मला आर्ट्स मध्ये जास्त इंटरेस्ट होता. मला त्यांनी मेडिकल एंट्रन्स पासून सगळं करायला लावलंय. पण थँक गॉड मी डॉक्टर नाही झाली. नकोच, कारण आता मी जे करते ते बेस्ट आहे. तर त्यांनी मला मग खूप, त्यांच्यामुळे म्हणजे मी आय एम नॉट ब्लेमिंग, आई वडील आपल्यासाठी योग्य तेच विचार करतात. सो शिक्षण हे असलंच पाहिजे, हे मस्ट आहे. आणि ते त्याच्यामुळे मी त्याच्यात गेली, माझं सगळं कम्प्लीट केलं. सो असं नाही आहे की मी डायरेक्ट हे करते. आय कम्प्लिटेड माय एज्युकेशन, त्यांचे ड्रीम्स कम्प्लीट केले. मी 13 वर्ष जॉब केला,
बापरे. माझ्या स्वतःच्या फॅमिली पर्सनल रिस्पॉन्सिबिलिटीज मधून मी बाहेर आल्यावर मी स्वतःसाठी ठरवलं की आता मी माझं माझं करणार. त्याच्यानंतर मी एज्युकेशनल फील्ड, जसं मी म्हणाले की मी सगळ्या ऑलमोस्ट फील्डमध्ये काम केलंय. कला Okay. असून दे, क्रीडा असून दे, इव्हेंट्स केले आहेत मी, जमके केले, मी कोणाचंच नाही ऐकलं, मग मी सुसाट सुटले. त्याच्यामध्ये माझ्या आयुष्यात आलेलं वळण ते तर मी तुला अनुभवाच्या रूपात सांगेन असते कसे मला महाराज यांनी ओढलं याच्यात. पण त्याच्या आधी तुझा जो पहिला प्रश्न होता की सेवा, बरोबर. सो पहिली सेवा जी आम्ही केली होती ती होती मठाच्या बाहेर. कारण का मला असं नेहमी वाटायचं की महाराजांना कसं शिकवायचं असतं ते तुला एवढ्या लो लेवलवर शिकवणार ना, म्हणजे 0च्या पण खाली जाणार पहिले ते. इथून सुरुवात कर, मग तुला मी सांगतो की इथे सेवा का नाही ही सेवा इथे का नाही करायची आणि का तुला वेगळ्या सेवेमध्ये जायचंय, पुढे वेगळ्या सेवा ज्या होणार आहेत, तर तुला मी पहिलंच सांगतो की कुठे तुला प्रॉब्लेम्स येणार आहेत. सगळ्यात पहिली सेवा केली आम्ही मठाबाहेर, दादर मठाच्या बाहेर. म्हणजे काय होती, चप्पल सेवा, मग सॅनिटायझर सेवा, पाणी द्या, उन्हात तानाचे लोक उभे आहेत. कारण का दादर मठात मध्ये आत्ता जेवढी प्रचंड गर्दी, पहिली एवढी नव्हती. हे आत्ता महाराजांचे जेवढे सेवेकरी वर्ग हा वाढत चाललाय खूप, आणि तो तर काय वाढणारच. महाराजांचे आहेच लीला, तर आम्ही 30-40 सेवेकरी कसे जमले या म्हणजे होती आपली कम्युनिटी त्याच्यामध्ये. मग मी मेसेज टाकला, सगळे जमा झाले आणि छान अशी सेवा, पाणी, चहा, त्यांना सगळं ते चप्पल सेवा वगैरे अशी आम्ही मठाच्या बाहेर सेवा सुरू केली. ओके. पहिला प्रवास हा होता तुमचा, म्हणजे पहिली सेवा ही होती. ओके. आणि त्याच्यामध्ये आम्हाला कळलं की नुसती चप्पल ठेवणं नसतं, ती चप्पल काढून आम्ही येणाऱ्या भाविकांच्या असे पायापर्यंत चप्पल ठेवायचं, घाला. ती फिलिंगच वेगळी आहे. जनसेवा ही फिलिंगच वेगळी आहे. तेव्हा मला कळलं. आणि तुला माहिती, आम्ही सकाळी पुण्यतिथी होती महाराजांना, सॉरी प्रकट दिनची सेवा होती, मी महाराजांना बघितलं पण नाही. बापरे, पूर्ण दिवस सेवा करून सुद्धा. मी बोलले कारण का महाराजांना हेच शिकवायचं असतं भाई. मी मठात, म्हणजे मी फक्त मठातच नाहीये. बरोबर, मी चराचरात म्हणलं ना, मी सगळीकडे. मी तुला या सगळ्या भाविकांच्या याच्यात दिसणार रूपामध्ये. काय माहिती कोणाच्या रूपात आले असतील, चप्पल त्यांची हातात असेल आमच्या, काय माहिती त्यांना मी पाण्याचा ग्लास दिला असेल, काय माहिती आम्ही त्यांना सॅनिटायझर दिलं असेल, काय माहिती त्यांना मी अत्तर लावलं असेल. महाराज कोणाच्या रूपात येऊ शकतात. बरोबर. पण आम्ही आत नाही केली सेवा, बाहेर केली. पहिली सेवा बाहेर केली. सो याला ऑलरेडी जसं म्हणाला, इट वॉज कनेक्टेड टू माय रूट, म्हणजे मी माझ्या रूट्सला असलेलेच कामं करते. त्यांनी मला तीच कामं दिली आहेत, जे मी पहिलं करायचे त्यालाच त्याने फक्त अध्यात्माची जोड दिली. बरोबर. तेच मिसिंग असतं. आज तू कुठल्याही क्षेत्रात राहा, काही कर, पण तू कुठे ना कुठेतरी तुला ती कम्प्लीट फिलिंग नाही येणार, ते सॅटिस्फॅक्शन नाही येणार अनटिल अँड अनलेस यू आर स्पिरिच्युअली कनेक्टेड. आणि स्पिरिच्युअली कनेक्टेड म्हणजे लोकांशी डिस्कनेक्टेड होतो आपण वेगळ्या स्तरावर, पण इट डझंट मीन की तू एका जागेवर बसणार, फक्त वाचतच बसणार, कोणाशी नाही बोलणार, कोणाशी इंटरॅक्ट नाही करणार किंवा काहीच करणार नाही, तर तू स्पिरिच्युअली हाय लेवलवर जाणार. नो, दॅट इज नॉट स्पिरिच्युअलिटी अकॉर्डिंग टू मी. स्पिरिच्युअली मध्ये माणूस हा स्वतःवर काम करतो, बरोबर, स्वतःच्या विचारांवर काम करतो, स्वतःच्या बिहेवियरवर काम करतो, सेन्सेस वरती काम करतो आपण. बरोबर. तू तुझ्या बोलतो ना, एक प्रकारचं चरित्र डेव्हलप करतो ना तुझं. तू कसा असायला पाहिजे, कसं तू रिप्रेझेंट करणार, ह्याच्यावर काम घडवतो आपण स्वतः, इन शॉर्ट. सो दॅट इज स्पिरिच्युअलिटी. तुम्ही आयसोलेट करून कम्प्लिटली ते नेक्स्ट लेवल आहे. त्याच्यासाठी संपूर्ण त्याग, समर्पण, हे आत्ताच्या या पिढीला तर सोडूनच द्या, पण कोणच नाही करू शकत जे समर्पण, जो त्याग महाराजांच्या शिष्यांनी केलाय. आपले संसार असे सोडलेत कोणासाठी, कशासाठी? समाजासाठी. बरोबर. त्याच्या उद्धारासाठी, लोकांसाठी, त्यांची सेवा करण्यासाठी, त्यांना महाराजांची शिकवण शिकवण्यासाठी. बरोबर. तर त्यांच्या लेवलला आपण नाही जाऊ शकत, ते वेगळ्याच लेवलचे होते, पण आपण आपल्यानी होऊ शकतं तेवढं तरी करू शकतो. अगदीच. असं फक्त आयसोलेट करून वेगळं होऊन फायदा नाही. स्पिरिच्युअलिटी, तुम्ही स्वतःमध्ये ना 10 लोक तुमच्या आजूबाजूला क्या 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 पॅपॅ पॅपॅ करतात, तुम्ही आतून किती शांत आहे, दॅट इज स्पिरिच्युअलिटी. बरोबर. हा येऊन बोलतोय, तो आता मठात बघते मी, असं नाही होत.
म्हणजे मी हसत नाहीये, पण मी एक परवाचीच गोष्ट आहे. म्हणजे मला असं झालेलं की अगं तुझ्या हातात श्रीपाद पवारांचं चरित्रामृत आहे. लक्ष कुठे असलं पाहिजे. माझ्या हातात एकदा आलं अमृत की मला बाजूला काय पण करा तुम्ही, उड्या मारा, नाचा, गा, बेल वाजवून कंटाळा, फोन वाजवून दे, काय पण होते, मी बघतच नाही. मी घुसली असते त्याच्यात. का? कारण का मला माहितीये त्याच्यात हे काहीच नाहीये. बरोबर. पण जे आहे ते ह्याला म्हणजे नाही घेऊ शकत. ती जर आपण ती एखादी गोष्ट आहे ती रीड करतोय, वाचतोय, तर त्याच्यातून आपण काय घेऊ शकतो यासाठी आपण पूर्णपणे त्याच्यामध्ये घुसलेलो असतो. आणि आपल्याला माहिती आहे ह्याच्यामध्ये जे लिहिलं आहे ते आपल्याला आजूबाजूला कुठे भेटणार नाहीये. सो वेन यू आर इन इट, बी इन इट. बी इन इट. येस. कम्प्लिटली होल, बोलतो ना, होल हार्टेडली राहा. मग तुम्हाला आजूबाजूला टाळ्या वाजवून दे किंवा काही होऊ दे, काय पण करून दे, फरक नाही पडला पाहिजे. असं आहे. ओके. पहिला अनुभव, पहिली सेवा चांगली होती. त्यानंतरची तुमची जर्नी कशी होती? पहिली सेवा तर सांगितलीत आम्हाला की स्वामींनी पहिला आतमध्ये येऊनच दिलं नाही, म्हणजे पुन्हा बाहेरच ठेवलं डायरेक्ट. ते कधी अडवत नाही रे. ते आपलं थिंकिंग, आपण जे काय विचार करतो तसं. ज्या समाजात आपण राहतो ना, त्याचे जे लिमिटेशन्स असतात ना, आणि ते जे बाउंड्रीज आखतात ना, ही जी लोक, सो कॉल्ड ही जी लोक, ओके, हे आपणच त्यांना बोलतो ना, त्यांना ते लिबर्टी दिली आहे, आखा बाउंड्रीज. बिकॉज आपल्यालाच माहिती नाही आपल्याला करायचं काय आहे. महाराज कधी आपल्याला नाही म्हणत की नाही बाळा तू नाही यायचं. त्यांचा बुलावा, आपण किती वेळा तू ऐकतोस ना की मला बुलावा आलाय, बरोबर, तरच मी जाणार, मला नाही बुलावा आलाय मी कशी जाऊ. अरे महाराज म्हणतात इच्छा शक्तीवर असतं सगळं. बोलतो ना, वेअर देयर इज विल देयर इज अ वे. बरोबर. मी आत्ता गणेश, मी आत्ता सांगेल आपण सगळे जाऊया चल गिरनारला, असं मी तुला मोटिवेट करेन ना की 2 मिनिटं रुचून चल ताई चल आपण गिरनार चढूया. पण मी आता त्यामुळेच हसतोय. गिरनारवरून यार, शपथ यार, गिरनार म्हणजे सो कॉल्ड असं बोललात इच्छाशक्ती पाहिजे. आम्हीच लास्ट 6 मंथ प्लॅन करतोय गिरनारसाठी. म्हणजे रील्स येतात, काही ना काहीतरी कुठे ना कुठे समोर येतं ती गोष्ट. गिरनार पर्वतसाठी जाऊ, स्टेप्स एवढे 999 सारखं दिसत राहतं, पण नाही होत ते जाणं. पण दॅट इज नॉट हिज प्रॉब्लेम, दॅट इज आवर प्रॉब्लेम. आपण तिथे जाऊ शकत नाही, दोष त्यांनी बोलवलं नाही का. ते आहे ना आपली आत्तुरतेने वाट बघत असतात की माझं बाळ येतंय. ते कधीच बोलणार नाही की तू नको येऊ, तुझी वेळ नाही आली आहे, असं नाही. मी पण अशा थॉट प्रोसेसची होती, नाही ना महाराज तुम्हाला काय मला बोलवायचंच नाही, हे मी असं बोलतच नाहीये, मी पण ह्याच्यातनं गेली आहे. पण मला जेवढं पण म्हणजे तू बोलतो ना जेवढं पण एवढंच समजलं काय माहितीये, मी ना त्यांना कसं ठेवते माहितीये, मी माझं बाबांसारखं, आई म्हणजे सारखं नाही, बाबा आई भाऊ, मी त्यांना हे ते आहेत माझ्यासाठी. तर जसे माझे जे आता या लाईफ टाइम मध्ये जे आई बाबा आहेत ते कसे विचार करतील किंवा त्यांच्याशी मला कसं डील केलं पाहिजे किंवा त्यांच्या डोक्यात काय, त्यांना आवडतं ना मी आलेली त्यांना भेटायला किंवा मी त्यांच्याबरोबर शॉपिंग करायला जायला किंवा मी त्यांच्यासाठी काही आणलं तर त्यांना तसंच मी त्यांना त्यांचा विचार करते. त्यांना का नाही आवडणार की मी त्यांना भेटायला येते, मी तसं नाही महाराज मी येते, मी आले महाराज मी आले, मी माझं असं असतं. मी धनकवडीला जाते ना, मी असं कुठे नाच म्हणजे तो ब्रिज दिसला ना, सद्गुरुशी शंकर महाराज पूल, तो ब्रिज, त्यांच्या ब्रिजचं नाव आहे ना जसं मठाजवळ, मला एवढा आनंद होतो ना, बटरफ्लाईज येतात, बटरफ्लाईज, जसं की आपण प्रेमात असतो आणि आपल्याला म्हणजे बटरफ्लाईज येतात असे, बापरे आता मी त्यांना बघणार माझ्या डोळ्यात त्यांना साठवणार. त्यांना हेच हवं असतं, त्यांची काही अपेक्षा नाहीये. आणि त्यांना त्यांचं काय द्यायचं, फुल देऊ का महाराज, मी तुम्हाला साडीत देणार महाराज, तुम्हाला मी हेच देणार महाराज, मी करते. म्हणजे मलाही आवडतं त्यांच्यासाठी की त्यांनी छान नटावं, छान असं दिसावं, असं गोड गोड असं फेटा छान त्याचा तो, आणि खूप छान सुंदर दृष्ट पण काढतो आम्ही त्यांची. पण तुम्ही त्यांना काही देऊ नका, जस्ट गो विथ ऑल युअर, बोलतो ना, लव्ह. ओके, ही जस्ट वॉन्ट्स दॅट. तर ते का अडवतील तुला गिरनारला येण्यापासून रे.
आता तू मला आपण अरे कुठेतरी ते कमी काय ना पडतोय. मला सुट्टी लागेल, अरे ते काय ना, आता मला नाही ना, वेळच नाहीये, कधी जाणार मी, कधी मला वेळ नाही मिळत, मी जॉब करतो, मग त्याच्यानंतर मी येऊन थकतो, मग मी विकेंडला पॉडकास्ट करतो. मग मी कसं जाणार गिरनारला? काय महाराज तुम्ही मला बोलवतच नाही, किती अनफेअर आहे. आपण कमी पडतो. मग आपण तिथे पोहोचू शकत नाही, कारण का आपल्या प्रपंचात आहोत ना, आपलं काही ना काहीतरी येतच राहणार त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी. ओके. कळलं? तुला जायचंय असं, चला आज जाऊया, चला गुरुदेव दत्त आलो आम्ही, बघ कशा घेऊन जातात अलगत तुला वाऱ्यासारखं. ओके. असं घेऊन निवड ठेवते गुरुशिखरवर. आता गिरनार पर्वतचा जर विषय निघालाच तर त्याच्याबद्दलच काही तुमच्या थ्रू आमच्या प्रेक्षकांसाठी किंवा मला असं समजेल, असं आवडेल असं एखादा गिरनार बद्दल. जी व्यक्ती स्वतः अजून गिरनारला गेली नाहीये ती तुला गिरनार विषयी काय सांगू शकेल. बट लाईक यू सेड की मी गेले आणि माझी पण महाराजांना सवलड मोडली आहे. ते जी गोष्ट आहे ना, जी मी बोलायची मोठी शाणी की गिरनारला जायचं, चला 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 चला, तर मी असं बोलू नाही शकत की महाराज मला बोलवत नाही, ते बोलवतात मला. ओके. पण मला असं कुठेतरी वाटतं गणेश की मी अजून तयार नाही, बिकॉज सी हा जो पाथ आहे ना आपला, म्हणजे ज्या मार्गावर आता आपण आहोत, आपण सद्गुरूंच्या सानिध्यात जेव्हा येतो तेव्हा ना वी ऑलवेज वॉन्ट टू लर्न, म्हणजे अबाउट अस. कारण का आपण नेहमी आपण कधी पण तू लक्षात ठेव, तुला स्वतः जेव्हा तू स्वतः बरोबर बसशील ना, तेव्हा तुला 4 गोष्टी तुझ्याबद्दल जास्त चांगल्या कळतील. बरोबर. पण आजकालचं असं झालंय ना की एकटं बसायलाच मागत नाही कोणी स्वतःसोबत. कारण का तुला जर त्यांच्यापर्यंत पोहोचायचं असेल तर तुला पहिलं स्वतःच्या आत झाकणं गरजेचं आहे. आणि जर तू स्वतःसोबतच बसायला कम्फर्टेबल नाही आहेस तर तू त्यांच्यापर्यंत कसा पोहोचणार? जर तू कसा आहेस किंवा तू कसा वागतोयस, तू कसा विचार करतोयस, की तू काय करतोयस त्या आयुष्याचं, बरोबर, हे जोपर्यंत तुला तुझं क्लिअर नाहीये तोपर्यंत कसं काय तू त्यांच्यापर्यंत पोहोचणार? कारण म्हणून मी गिरनार मला कधीपासून जायचं, एंटायर तोची एका समर्थ परिवार इज आफ्टर मी. ताई चल ना ताई, मला घेऊन जा ताई, तू कधीही जाऊ शकतेस, कारण का तू काही करू शकतेस. मी कधीही कुठेही जसं मला आठवण येते ना त्यांची, मी अपरात्री म्हणजे बोलतो ना की 1 वाजता 1:30 वाजता 2 वाजता पण धनकवडीला निघाले. ओके. आठवण आली महाराजांची, शंकरबाबांची, की आम्ही विचारच नाही करत, रातोरात. ओके. म्हणजे एकदा तर आम्ही मी फर्स्ट टाइम अक्कलकोटला पण अशीच प्लॅन केलं, चला कुठे, गाणगापूर, अक्कलकोट, चला. 9ला प्लॅन केला, 10:30 पावणे 11ला 3 जणी आल्या, गाडी घेऊन गेलो, संपला विषय. सो ते काय बोलवायची वाट बघू, इट इज इन्स्टंट. जसं गिरनारचं, कमिंग बॅक टू गिरनार, सॉरी मी थोडंसं वळले. सो गिरनारचा मला जेव्हा वाटेल की मी स्वतःवर पूर्णपणे काम केलंय, जे मी करते पदोपदी करते, पण मला अजूनही वाटतं मी कुठेतरी कमी पडते. इन द सेन्स, म्हणजे कोणत्या सेन्स मध्ये तुम्ही असं बोलताय की कमी पडते म्हणून? हा, मी सांगते ते. बघ, प्रत्येक माणसामध्ये काहीतरी कमी असतं, बरोबर, ओके, पण ते आपल्याला कधी कळतं जेव्हा, लाईक आय सेड, की जेव्हा तुला स्वतःवर बसावं लागेल. आज त्या 10,000 पायऱ्या आपल्याला दिसतात, त्या गुरु शिखर गुरु, एक अशी एनर्जी जी 12,000 वर्ष तप करून तिथे ते आहेत, बरोबर, मी असंच म्हणेन, ते आहेत तिथे. त्या शिखरावर जेव्हा मी जाणार, तेव्हा जेव्हा मी त्यांच्या समोर उभी राहीन, मला तो एक परिपूर्ण सेवेकरी म्हणून उभं राहायचंय की महाराज, मी माझ्या जेवढे षडरिपू होते, जेवढे माझ्यामध्ये अशा गोष्टी होत्या ज्या या मार्गात बरोबर नाही हवंय माझ्याकडे, किंवा तुम्हाला मला जसं घडवायचं होतं, आज मी 90% पण तिथे पोहोचेन ना. आणि प्रत्येक त्या 10,000, प्रत्येक पायरी तो प्रत्येक क्षण मला अनुभवायचा, म्हणजे बोलतो ना ग्रॅटिट्यूडचा तो एक पायरी असेल ती जी मी चढणार. सो एव्हरी स्टेप विल बी लाईक फॉर माय, म्हणजे मी कसं स्वतःच्या त्या षडरिपूंवर मात करत 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 महाराजांपर्यंत पोहोचली, त्या शिखरावर पोहोचली, जे म्हणतो ना अखंड ट्रान्सफॉर्मेशन. ओके. आय वॉन्ट टू सी माय सेल्फ देअर. जे
थोडं लॅकिंग, थोडं म्हणजे बऱ्यापैकी लॅकिंग आहे, तरी पण मी बरंच काम करते. बट आहे काय ना काहीतरी कुठे ना कुठेतरी त्याच्यावर काम करायची. एक माणूस म्हणून मला माझ्यावर काम करण्याची खूप गरज आहे. आणि उगाच 10 वेळा लोक जातात, महिन्यातनं 10 वेळा गेलं, काठी ठोकत वरपर्यंत गेलो, दत्तगुरूंनी बोलवलं, असं मग काय बाकीच्यांना नाही बोलवलं? ते त्यांचे दरवाजे सगळ्यांसाठी ओपन आहे. आपण जर तिकडे पोहोचू शकत नाही तर ती आपली चुकी आहे. बट माझं असं आहे की मी तिकडे तेव्हा जाणार जेव्हा मला असं वाटतं की जे त्यांना माझ्याकडनं अपेक्षित आहे, जे त्यांना मला शिकवायचं, जे मला दाखवायचं, जसं त्यांना मला घडवायचंय तिथपर्यंत तरी मी पोहोचली, नाही तर देयर इज नो पॉइंट. बरोबर. मुंह में राम बगल में छुरी, व्हॉट्स द पॉइंट? प्रत्येक स्टेप. आणि ही गोष्ट तू चढणार ना की 1200 वर्ष तप केलं, 12,000 वर्ष तप केलं. आय कुड बी रॉंग, जास्तही असू शकतं. बरोबर. म्हणजे इतक्या वर्षाचं तप केलंय तिकडे, म्हणजे तिकडची एनर्जी एक वेगळ्या लेवलची असेल. एक त्या हाईटला, त्या लेवलला तप करून एवढी प्युअर एनर्जी आहे तिकडे. तर आपण पण त्याच प्युरिटीने गेलो पाहिजे. दॅट्स व्हॉट आय मीन. तर यू कॅन रिसीव्ह इट. तू 10 खून केले, 10 वेळा चढलीस गुरु शिखर, कसं होणार? खून म्हणजे तसं नाही म्हणत आहे, म्हणजे यू डू ऑल रॉंग डुईंग्स आहेत. काही आहेत कर्म वाईट कर्म बोलतो आपण. खूप गोष्टी करण्याची गरज आहे आपल्याला. आपण किती लोकांना अनइंटेन्शनली दुखावून जातो गणेश. बरोबर. पण थोडी आजकालच्या जगात तर पेशन्स तर गेलेच आहेत. पण तेवढं कसं एक असतं ना की एक माणूस म्हणून तुला कम्प्लिटली ट्रान्सफॉर्म होऊन जेव्हा तू तिकडे जातो, आता तर तू कधी जाऊ शकतोस, मी पण जाऊ शकते, असं नाही की मी नाही जाऊ शकते. पण मला असं वाटतं की मी जेव्हा तिथे राहीन ना, आय बी लाईक दिस, या महाराज आलं तुमचं बाळ. आणि त्यांच्या डोळ्यात मला माझ्यासाठी तो अभिमान, मला तो पाहायचा. बरोबर. की ह्या बाळाला मी घडवायला घेतलं आणि असं घडवलं की आज ते 10,000 पावलां प्रत्येक स्टेप मला माझ्या हातून जर काही चुका झाल्यात, माझ्या हातून काही अशा गोष्टी झाल्यात, मी माणूस आहे. बरोबर. होऊ शकतात. ऑफकोर्स होणार होत राहणार. बरोबर. पण त्याचं एक्सेप्टन्स असलं पाहिजे आणि त्याच्यावर आपण काम करण्याची आपली तयारी असली पाहिजे. पहिलं तर एक्सेप्टन्स असलं पाहिजे. बरेच लोक असे असतात आपल्या आजूबाजूला, तू खोटी, मी शाणा, तुम्ही सगळे खोटे, मी शाणा, असे पण असतात. तर एक मी बोलते ना 10,000 पायऱ्या नुसता चढायच्या नाही, एव्हरी स्टेप ग्रॅटिट्यूडने गेलं पाहिजे तुझं. अगदी बरोबर. किती झाले? 6,000 राहिले. यू हॅव टू बोलतो ना की महाराज असं बोलतो की मी जाणार तिकडे ना, महाराज मला मेरी बेटी आई आहे, सब सिक्के आई आहे, सब आठवलं पाहिजे अख्खी तुझी जर्नी काय होतीस, तू काय झालीस, तू वर जाऊन समजलं पाहिजे. खूप छान. दिस इज माय पर्स्पेक्टिव्ह. तर जेव्हा मी पूर्ण रेडी होणार, मला किती वर्ष लागून दे, मी एकदा जाईन, वन्स इन अ लाईफ टाइम जाईन, पण जेव्हा जाईन ना एकदम प्युअर सोल म्हणून जाणार. मला ते घ्यायचं, मला ते हवंय एनर्जी. बरोबर. पण त्याच्यासाठी मला आतून अजून बरंच काम करायचं स्वतःवर. सो दॅट्स द रिझन. त्यामुळे तुम्ही थांबले म्हणजे येस, म्हणजे सी मला पण राहत नाही, मी एवढ्या लोकांना बघते, पण मला ते पटत नाही. कधी कधी काही लोक म्हणतात अरे आम्ही तर काय गेलो, जाऊन असे आलो, वरती गेलो, 4 वेळा गेलो, 5 वेळा गेलो. जर जायचं तिकडे, कारण ती प्युअर प्लेस आहे, एकदम तिकडची एनर्जी आपल्याला घेता आली पाहिजे. आणि त्या मला असं वाटतं त्या पात्रतेचं अजून आपण नाही आहोत. महाराज येतात, महाराज बऱ्याच लोकांचे असे अनुभव आहेत की महाराज गाईड करतात, ऑन द वे येतात, प्रोटेक्ट करतात. ऑफकोर्स करणार. अरे तुम्ही त्यांच्या आता तू कसं मला खाली घ्यायला आलास ना, हो अगदी बरोबर. राईट. खूप छान. आपण परत सेवेवरती येऊया तुमच्या. तुम्ही जशी आतापर्यंत पहिली सेवा सांगितली, त्यानंतरच्या तुमच्या सेवा, त्यातले एखादा अनुभव, महाराजांचा तुम्हाला आलेला अनुभव सेवा करताना, असा एखादा अनुभव आमच्याबरोबर शेअर करा. तुला माहितीये, अरे महाराज तर सेवा म्हणजे मी नेहमी म्हणते की तोचे का समर्थ आहे त्यांचंच आहे, इज द फाउंडर, आम्ही फक्त ऍडमिन आहोत. आणि महाराजांना बरोबर माहिती असतं की कसं काय कोणाकडनं काय करून घ्यायचंय. एव्हरी सेवा आय एम टेलिंग यू, म्हणजे प्रत्येक सेवेमध्ये महाराजांनी आम्हाला प्रचिती दिली आहे. त्याच्यातली तुला मी 2 अशा सेवा सांगेन तुला
की जे मला असं वाटतं की त्यांना काय म्हणायचं आहे ना हा. आणि ते काय करतील आणि ते कुठपर्यंत घेऊन जातील तुला ना दाखवायला की नो तुला इथे हेच करायचंय. ओके. जेव्हा जेव्हा पण आपल्या मनात शंका येतात की महाराज म्हणजे किती करायचं अजून, तर ते दाखवतात की इथे नाही, यू डोंट बिलॉंग हिअर, यू बिलॉंग हिअर. आता रिसेंटली आम्ही शोध वृद्धाश्रम मध्ये गेलेलो. ओके. ते पुण्याला ना खूप खूप आत आहे ते, ओके. खूप आतमध्ये. आतमध्ये. आणि त्या सगळ्या आजींना बघशील काय तू, सगळे असे बोलतो ना इन्स्टावर त्यांचे फॉलोअर्स 1,00,000च्या वरती आहेत. आणि अरे हो, अरे एवढे भारी आहेत ना त्या आजी, आम्ही एवढ्या मज्जा केली. त्याच्यामध्ये कसा मोमेंट आला. सो द ओनर त्या आश्रमांची त्या ताईंना असं अनुभवलं की त्या ताईंनी आहे ना माझ्या आयुष्यातला पहिला इंटरव्ह्यू घेतलेला कोणाचा, सिंधुताई सपकाळ माईंचा. काय बोलताय? येस. आणि तेव्हाच ऍक्च्युली मला समजून जायला पाहिजे होतं की मला पुढे हेच करायचं आहे, याच लाईन ऑफ ह्याच्यामध्ये जायचं. आणि माईंचा मी जेव्हा अनुभव घेतला त्या माईने मला एवढं सांगितलं की डोळ्यातलं पाणी खारट असतं ग पोरी, बापरे. त्याची चव आपल्यालाच कळते जो ते पाणी चाकतो. तर ते जप त्यांनी असं माझ्या गालाला हात लावून बोललेला. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट इयर त्या गेल्या. पण मला ते सौभाग्य प्राप्त झालं की मी त्यांच्या चरणाशी, माझ्या समोर 100 लोक होती, सगळे रडत होते ते. आणि या आश्रमाची जी ओनर आहे म्हणजे ज्याने सुरू केलं, ज्योतिताई, त्या स्वतः अनाथ आहेत. आणि त्या सिंधुताईंकडे 2 वर्ष राहिल्या. दॅट्स हाऊ आय कनेक्टेड देअर. तिकडे महाराजांची मूर्ती मी पाहिली. मी बोलली की तुम्ही कशा सगळीकडे पोचता. म्हणजे काही असे पण आश्रम आहेत जिकडे महाराजांचा संबंध पण नाही, पण महाराजांचे भक्त आहेत, सेवेकरी आहेत तिथे. जे आम्ही भजन गातो, नामस्मरण घेतो, तेव्हा त्यांना माहिती नसतं कोण स्वामी आहेत. ओके. पण ते आमच्या बरोबर भजनात असतात, नामस्मरणात असतात. नाही आम्हाला आवडेल, सांगा ना तुमच्या स्वामींबद्दल आम्हाला, असे पण आहे. हा अनुभव असा होता की त्या आजी सगळ्यांना त्यांना आई हाक मारतात. तर मला एवढं असं बघून झालं की ह्यांना एवढं कम्फर्टेबल केलं. म्हणजे मी त्यांना फक्त एवढंच म्हणाले की ह्या तुम्हाला आई म्हणतात, म्हणजे महाराजांनी त्यामुळे असं त्यांचं असं म्हणणं होतं की आश्रम नाहीच झाले पाहिजे किंवा प्रत्येकाने आपापल्या आई वडिलांची काळजी घेतली पाहिजे तर आश्रमच होणार नाही. तर मी त्याच्यावर त्यांना म्हणले की जर आई अशी असेल ना तर 100 आश्रम होऊन देत. कारण का हे महाराजांची लेक आहे ही. महाराजांना माहिती आहे की ह्या आजींना त्यांच्या घरी कदाचित तेवढं प्रेम नाही मिळणार जेवढं तू देतेस ग ताई त्यांना तिकडे. बरोबर. ते त्यांचं नियोजन आहे. कारण आज त्या प्रत्येक आजी त्यांना आई म्हणून हाक मारतात. खुश आहे आम्ही इकडे. आणि त्या रडायच्या थांबल्या. मी जेव्हा त्या म्हणाली, मी सांगितलं अजिबात रडायचं नाही. तुम्ही तुमच्या घरी असता ना आता तर एवढ्या खुश नसा, जेवढं कम्फर्ट, जेवढं तुम्हाला तुमची काळजी ही आई घेते तुमची. बरोबर. टाळ्या वाजवल्या असतील तर सगळ्यांनी. म्हणजे एवढं जण ते पटलं. आणि हेच महाराजांना सांगायचं होतं जे माझ्या तोंडून, की तुम्ही रडायचं नाही, असे होऊन दे. असे आश्रम सांभाळणारे असेल तर अरे मलाही आवडेल येऊन राहायला तिथे. म्हणजे वाय नॉट इफ समबडी इज टेकिंग केअर अशी त्या लेवलची केअर. मुलांना ब्लेम करून प्रत्येकाचा प्रपंच असतो, प्रत्येक जण बाहेर सर्व्हाइव्ह करायला जातो. बरोबर. काळजी घेणारं कोण आहे. पण आज कोणीतरी संस्था ओपन करून ती करतंय आणि त्यांची एवढी उत्तम प्रकारे काळजी घेतात तर त्यांना महाराज सेवेमध्ये हे अनुभव देतात. ओके. महाराजांची मूर्ती त्यांनी कोणी पाठवली त्यांना माहिती नाही. चाफ्याचं झाड पाठवलं, कोणी पाठवलं माहिती नाही. हे असे अनुभव आहेत त्यांचे. आम्ही विचारलं त्यांना कोणी पाठवलं, नाही माहिती. जे पण आम्हाला मागतो त्यांच्या मूर्तीसमोर बोलतो ते कोण ना कोणतरी पाठवतं, कोण पाठवतं माहिती नाही. की महाराजांची कृपा नाही तर कोणाची कृपा. महाराजांचे ते टोपी, त्यांचे ते सगळे कपडे तेही त्यांना कोणीतरी कुरिअर केले. ओके. ते महाराजांना सांगतात, कोण ना कोणतरी पाठवतात. हा अनुभव नाही तर काय सांग मला. बरोबर. ही एक सेवा झाली. तुला अजून एक सेवा सांगते. मी अंबरनाथला एक सेवा केली. तिथे आम्ही ऑलरेडी जाऊन आलेलो मागच्या वर्षी. परत आम्ही आता आश्रम रिव्हिजिट करतो, कारण का ते विसरले नाही पाहिजे आपल्याला. सगळे ओळखतात. परत आलो ना, गेलो ना, मागे एक हुरहुर राहते ना, हे परत भेटायची इच्छा राहते ती, की हे लोक येतात तरी भेटायला आम्हाला पुन्हा पुन्हा. तर आम्ही गेलो तिथे. सगळी सेवा झाली, नीट झाली. तुला मी माझा अनुभव सांगते, कारण का अनुभव माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे. आणि आम्ही प्रत्येक सेवेला ना खातो. छान. महाराजांचा अनुभव विचारलास ना, मग आवर्जून सांगेन तुला अनुभव. मला कधी नव्हे, मी सेवेत ऍक्च्युली जिकडे सेवा करतो तिकडे मी नाही खात.
ओके. कारण का सेवा करायला आलो ना, पण सेवा करूया. मग इकडे तिकडे लक्ष मला 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 हे माझं पर्सनल हे आहे. ओके. एका आधी खा किंवा सेवेच्या नंतर खा. सेवा करताना मला मी त्या जागर पण मला खायला आवडत नाही, पण त्याने एकदम आग्रह केला आणि सांगितलं की आम्ही तुमच्यासाठी समोसा नाश्ता वगैरे घेतलेला आणि माझी अख्खी सेवेकरी टीम होती. सगळ्यांनी खाल्लं आणि माझं पण होतं प्लेट तिथे. आणि आम्ही थोडं एक आजोबा खूप छान गात होते म्हणून मी ते रेकॉर्ड करायला मला राहवलं नाही म्हणून मी त्यांना रेकॉर्ड करायला गेली. तर नंतर मला बोलवायला आलं कोणतरी की ताई तुझं राहिलंय खायचं तू खाऊन घे. आणि मला का माहिती नाही त्या दिवशी म्हणजे कधी मला असं होत नाही, पण महाराज काय तुम्ही त्या दिवशी मला पोटात अशी म्हणजे भूक लागल्यासारखी भूक लागलेली. मला असं कधी होत नाही, मी कुठल्याही सेवेला खात नाही, मला भूकही लागत नाही, मी तहान भूक सगळी हरपून जाते माझी त्या सेवेतच जाते सगळी. मला एवढी भूक लागलेली आणि ना मी विचार केला की चल मी समोसा तरी खाते, ढोकळा बोकळा मला नाही जाणार आहे असं, पण आय ईट 1 समोसा, जास्तीत जास्त 2 समोसा. जसं मी गेलो तसं मी बोलली अरे समोसा द्या. मॅम तुम्ही कधी खात नाही ना, मी सगळ्यांना म्हणून खाऊन टाकला समोसा. मी बोलली अच्छा ओके काही हरकत नाही, आता तुम्ही काय खाणार. चल इट्स ओके, मला तशी पण सवय आहे, मी बघते काहीतरी रस्ता जाताना ज्यूस वगैरे घेईन. तर तेव्हा ना त्या दिवशी ना इन्स्टावर आमचा लाईव्ह बघून ना एक सेवेकरी आला तिकडचा सिद्धार्थ म्हणून. आणि तिकडेच राहतो, अंबरनाथला राहतो. आणि तो आला तिथे बाजूलाच होता म्हणून तो पटकन आला आणि त्याने सगळ्यांना आग्रह केला की चला माझ्या घरी चला. तर चहा आणि नाश्ता, तर मी त्याला बोलली नाश्ता वगैरे नको, आपल्याला पुढे जायचं, पटकन लांब होतं ना अंबरनाथ. तर आणि तो पटकन बोलता बोला ताई तू घरी चल, माझ्या आई वडिलांना पण भेटायचं आहे आणि माझ्या घरी पण स्वामींचं छान म्हणजे सपोर्ट वगैरे छान आहे, तर मग तुम्ही घरी या, थोडा आराम करा, विश्रांती करा, बसा, चहा प्या छान. आणि किती वाजलेले 3-4 वाजलेले दुपारचे. कारण का आम्ही आश्रमात खूप वेळ असतो, आवडतं आम्हाला तिथे. तर 4 वाजले, चहाचा टाइम झालेला, आता खान जाणे दो. तर मग बोलले की आणि पटकन बोलला, मग तिथून पुढे बदलापूरचं महाराजांचं मठ आहे, बस शंकर बाबांचं मठ आहे. मी बोली किती वेळ लागतो, 15 मिनिटं आहे बाई, 15 मिनिटं इथून. मी बोली पक्का. मी सांगितलं, मग मी विचारलं बघा मी जाणार आहे, कोणाला यायचं तर या ना, इथून डायरेक्ट तुम्ही तुमच्या घरी जा, सेवा झालेली आहे, ज्यांना कोणाला नाही. कोणी जायला रेडी नाही. म्हणजे ताई जाणार आहे तर आम्ही तर जाणारच तिच्यासोबत. म्हणजे ठीक आहे आपण बदलापूरच्या मठात जाऊ. पण त्याच्या आधी त्याच्या घरी गेलो, आम्ही घरी गेलो. त्याच्या एवढं पॉझिटिव्ह घर बाबा, असं वाटलं महाराजच होते, म्हणजे होतच अस्तित्व जाणवतं. एवढी ऊर्जा, सकारात्मक ऊर्जा, खूप छान वाटलं. आणि आम्ही सगळे बसलो छान तिथे असं खाली आणि काकी चहा वगैरे दिला सगळ्यांना. आणि थोड्या वेळाने सिद्धार्थ माझ्यासमोर गरम गरम ताट ठेवलं जेवणाचं. आणि ते बघून मला ना कळलंच नाही मी रिॲक्ट कसं करू. भात, डाळ, छोले, गरम गरम ताट माझ्या समोर वाढलं. सगळे असे बघायला लागले. म्हणजे मी महाराज तुम्ही, म्हणजे मी उपाशी होते ना, माझी लेक माझ्या घरी येते तर मी तिला उपाशी जाऊन देत. सगळ्यांनी कसं खाल्लेलं तर त्यांचं पोट भरलं, मी न नाश्ता करता. तरी त्यांनी फिरवून घेऊन. तर आमच्या सेवेकरी ग्रुपमध्ये आमची वैशाली तिने ना सिद्धार्थला सांगितलं की आता हे मला माहिती नाही की त्यांचं कसं हाऊ इट वर्क्स, सिद्धार्थला सद्बुद्धी देणं, तिला देणं. तिने विचारलंय काय थोडं जेवण वगैरे उरलं असेल तर त्या उपाशी आहे, त्या सांगणार नाही, पण त्यांना खूप भूक लागली आहे. त्यांच्या तोंडाकडे बघून मला समजते की त्यांना खूप भूक लागली आहे. तर तुझ्या घरी काही नाश्ता वगैरे असेल. अगं नाश्ता सोड, मी बघतो, तू नको टेन्शन घेऊ, तुम्ही ताई तुम्ही या. आल्यावर समोर तुला जेवणाचा ताट देणं म्हणजे मला ना काय रिॲक्ट समजत नव्हतं. मी कधी कोणाकडे जेवत नाही, मी ताट साफ करून टाकलं. मी नाही जेवत कोणाकडे असं पटकन, मला इट टेक्स टाइम, असं पटकन नाही होत मला, म्हणजे नाही होत. तर साफ प्लस नंतर चहा, मग आम्ही भजन गायलो, एवढी धमाल मजा करून त्याच्यानंतर म्हणजे एवढं संतुष्ट होऊन आम्ही गेलो. आणि तेव्हा त्याने मला सांगितलं की त्याच्या आईची अशी इच्छा होती की ते दरवेळेला उद्यापन करतात आणि 8 सवाशिणींची ओटी भरतात. यावेळेला त्यांनी त्याच्या आईला कुठे जाता नाही आलं, पण आम्ही 8 जणी होतो, 8 जणींची ओटी भरली त्याच्या. आणि त्याच्या वडिलांना असं भजन वगैरे खूप आवडतं, पण त्यांना काही कारणास्तव कुठे जाता येत नाही किंवा ते करता येत नाही. तर त्यांच्या वडिलांनी सांगितलं माझी आज इच्छा पूर्ण झाली. म्हणजे महाराजांना एका सेवेत किती काळजी, किती लोकांची मनं जपली गेली, सांग मला. बरोबर.
त्यांच्याकडून त्यांचं पूर्ण झालं ते भजन. त्यांना एवढा आनंद झालेला, बाबा बाबा बाबा. आणि त्यांना आनंद झाला, मी ओटी भरली एवढ्या जणी आल्या. म्हणजे त्यांना जाता येत नव्हतं म्हणून महाराजांनी सगळ्यांना त्यांच्याकडे घेऊन आला. हे असतं प्रेम, बोलतो ना की त्यांच्या टुवर्ड्स असलेलं प्रेम, तो ती सेवा भाव तो असतो ना, तो ते कनेक्ट करतो. तिथून आम्ही बदलापूरला गेलो, औदुंबर मठ. महाराज तर काय दिसतात ग बाबा तिकडे. शंकर महाराजांचा ते पण खूप अनुभव आहे छान त्यांचा. कसे ते महाराजांची मूर्ती आली आणि कसं ते झालं, कसं ते औदुंबराचं झाड आणि खूप छान अनुभव येतो तिकडे. तर आम्ही औदुंबराच. आणि नेहमी ना म्हणजे माझा एक गुरुबंधू आहे सिद्धेश सावंत म्हणून, सिद्धेश गुरुजी. तर तो मला नेहमी तिथून व्हिडिओ कॉल करायचा, पण कधी योग नव्हता येत तिथे यायचा. ओके. तर त्या दिवशी मी बोलली, अरे हे काय ते समोर दिसलं. मी बोलली, अरे बापरे महाराज मिळाले, हाय महाराज. असं मी लांबून गेलं तर ते जे तिकडचे मठाधिपती होते ना, बोलतात हे येतो का समर्थ, ये तुला ओळखतो मी बोलले तुम्ही मला ओळखतात? मी हो सिद्धेश येतो ना, तो नेहमी सांगतो आम्हाला असं करायचं, आम्हाला इथे अन्नकुटीर करायचं, आम्हाला असं करायचं तसं करायचं, तू बघ तुला इथून काय सुरू करायचं तू कर, तुझंच आहे. तर आणि त्यांचे अनुभव पण खूप छान. तर सगळं झालं. महाराजांनी आमच्याकडनं बावन्नी, भजन, नामस्मरण, आरती सगळं करून घेतलं. आणि ह्याच्यामध्ये असं एक होतं ना, बोलतो ना की मी ना मला महाराज तर आहेतच, म्हणजे ते तर बाबाच आहेत माझे, पण शंकर बाबांविषयी मला एक वेगळं आहे अटॅचमेंट आहे त्यांच्याशी. ओके. ही केम लेटर. म्हणजे माझी पहिली फाईल होती महाराजांकडे, मग महाराजांनी ते त्यांना दिली की हे पर्टिक्युलर सॅम्पल यू हॅव टू हँडल.